तुम्हाला जे शेळीचे सड जी तुम्हाला दिसत आहेत ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही फरक दिसत असेल तर हा फरक कशामुळे दिसतोय, ज्यावेळेस शेळीची ती वेलेली असेल त्यावेळेस जो काही चिक असतो तो चिक जर समप्रमाणात दोन्ही झाडातले जर समप्रमाणात पाजलं नाही तर अशा प्रकारच्या सडांना खालीवर सड होतात. तर ही काळजी घ्यावी की ज्यावेळेस शेळीची वेली आहे त्यावेळेस दोन्ही पण सडातील जो चिक आहे तो समप्रमाणात काढावा किंवा समप्रमाणात आपल्या त्या शेळीच्या पिल्ल्यांना पाजावा की जेणेकरून त्या शेळीमध्ये असं सडामध्ये जे काही होणारं जे तुम्हाला दिसतंय ते असं होणार नाही, की जेणेकरून जे होणारे परिणाम असे होतात की सडामध्ये एक सड लहान आणि एक सड मोठं. तर हे खूप महत्त्वाचं आहे शेळ्यांमध्ये, जनावरांमध्ये. ही शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही बघू शकता हे अशा गोष्टी पण सगळ्यांनी शेअर करायला हव्यात. जी मला माहिती झाली मी तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. तर जरूर लाईक करा, जरूर सबस्क्राईब करा.